जे काय मतदार यांना मतदान करतात त्या मतदारांनी आता स्वच्छ डोळ्याने उडून पाहायचं. उघडा डोळे नीट पहा, उघडा डोळे नीट पहा. काय वेळ तुम्ही तुमच्यावरती आणली. तुम्ही ज्याला समर्थन केलं, ज्याला मतदान केलं, ज्यांच्यासोबत उभे राहिलात, ज्यांची चाटुगिरी गेली, ज्यांची हुजरेगिरी गेली, यांच्यासमोर सतरंजी हंतरलीत, त्यांनी दिलेलं हे उत्तर आहे तुम्हाला. परभणीमध्ये एक महापौर कोण म्हणला तर मुसलमान. आता तुम्ही सांगायला येऊ नका त्या संजय राऊतासारखा सावरासावर करायला येऊ नका. तुमची लायकी तुमच्या मालकांनी दाखवलेली आहे, तुमची इज्जत तुमच्या मालकांनी चव्हाट्यावर टांगलेली आहे. शेवटी गुलाम काय करणार? गुलामाची अवस्था काय असते? त्याच्या हातात निर्णय नसतात, तो चाटुकारीच करणार. चाटत बसा आपली जीभ झडेपर्यंत. हेच वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असतील तर लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मागा. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सामाजिक किडुस्कर. मित्रांनो, आज मी मुद्दामून सफेद शर्ट घातलेलं आहे. हे सफेद वस्त्र परिधान केलेलं आहे कारण सफेद वस्त्रावरती जर एखादे चिखल उडाला किंवा डाग पडला तर तो स्पष्ट दिसतो. आज अशाच सफेद वस्त्रांवरती उडालेला हा चिखल तुमच्या लक्षात आणून देतोय. हे जे एका चिखल झालंय ना राजकारणामध्ये, ते चिखल तुमच्या लक्षात आणून देतोय आणि तो तुम्हाला स्पष्ट दिसेल. वा, छान. उद्धव ठाकरे काय मूर्ख बनवला उद्धव ठाकरेने. छान, खरोखर. संजय राऊत सुद्धा, त्यांना सुद्धा मानलं पाहिजे, त्यांनी सुद्धा मूर्ख बनवलं. अगदी मूर्ख. लक्षात घ्या, कोणाला बनवलं तर त्यांच्या चाहत्यांना, त्यांच्या समर्थकांना त्यांनी मूर्ख बनवलं. आणि अक्षरशः आपल्या विचारधारेची आणि त्यांची विचारधारा ती स्पष्टरित्या मांडली आहे की नाही. गंमत काय कळते का? चमच्यांना कळते का? हुजऱ्यांना कळते का? गुलामांना दिसते का? या गुलामांना, या हुजऱ्यांना, या चाटुकारांना मला आज लक्षात आणून द्यायचे. तुमचा उदो आहे ना, हा त्यांनी काय गंमत केली ती, म्हणजे तोंडाला पानं बसली. बाळासाहेबांची विचारधारा म्हणजे बाळासाहेब कोण? हिंदू हृदय सम्राट. हिंदू हृदय सम्राट. या हिंदू हृदय सम्राटच्या पुढची जो हिंदू आहे ना, हा शब्द चांगलाच मिटवून टाकलेला आहे, पुसून टाकलाय. त्याचं नामोनिशाणच मिटवून टाकलेलं आहे. कारण त्यांची जी विचारधारा होती ना, हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व, त्या विचारधारेची अगदी धुळधाण करून टाकलेली आहे. आणि हे काय सांगतात? माझा बाप चोरला, माझी संघटना चोरली, माझ्या संघटनेचं नाव चोरलं, ते निशाण चोरलं. अरे चल, संघटना चोरली, निशाण चोरलं, नाव चोरलं, एखादं ठीक आहे, पण बाप चोरला. अरे बाप तुम्ही विकलात, कळलात का? बाप तुम्ही विकलात. आणि बापाला विकून तुम्ही एक नवीन विचारधारा मान्य केली, ते म्हणजे सेक्युलर, धर्मनिरपेक्ष. लक्षात का? धर्म एकच आहे, तो म्हणजे सनातन. यांचा धर्म कुठला? यांचा धर्म कुठला तर लागून चालन, चाटुगिरी. लक्षात आलं का? हुजरेगिरी. आता ही हुजरेगिरी, चाटुगिरी कोणाचे करतात तर मुसलमानांची. मित्रांनो, यांनी जे काय उद्योग चालू केलेले आहेत, आता काँग्रेसची विचारधारा, तुष्टीकरणाचं राजकारण, हेच तुम्हाला आता पाहायला मिळते. ह्या ठाकरे बंधू एवढे एकत्र आले आणि त्यांनी काय सांगितलं? ठाकरे ब्रँड या पुऱ्या महाराष्ट्राला सांगितलं. ठाकरे ब्रँड होता म्हणजे बाळासाहेबांचा तो ठाकरे ब्रँड होता. त्यांनी तो तयार केला होता, त्याला जोपासलं होतं, त्याला खतपाणी घातलं होतं. आणि या ठाकरे ब्रँडला मुलामा कसला होता तर हिंदुत्वच हेच राष्ट्रीयत्व. आता तो हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व राहिले का? नाही. तो भगवा रंग कधीच उतरला आणि त्याच्यावरती हिरवा रंग चढला. लक्षात आलं का? आता मी हे का सांगतोय? कारण ह्या उद्धवजीने, या उद्धव ठाकरेंनी परभणीमध्ये आपला महापौर बनवला. लक्षात आलं का? एकमेव त्यांना महानगरपालिका मिळाली, त्याच्यामध्ये 1 नंबरचा महापौर बनवला. तो 1 नंबरचा महापौर कोण आहे तर मुस्लिम आहे, खान. असंच म्हणावं लागेल आता, औरंगजेब असंच म्हणावं लागेल आता. आता मी मुस्लिमांच्या विरोधात नाहीये. जो मुस्लिम
ह्या राष्ट्राचं, ह्या देशाचं स्वाभिमान म्हणून जगतो, जो मुस्लिम राष्ट्रभक्त आहे, ज्या मुस्लिमाला प्रश्न विचारल्यानंतर, कोणता प्रश्न, संविधानाला तू मानतोस की शरियाला मानतोस, त्यावेळी तो जो मुसलमान संविधानाला मानतो, पहिल्या प्रथम संविधान ह्याचं उच्चार करतो, तो मुसलमान, या देशाचा मुसलमान. ज्या मुसलमानाला विचारलं की राष्ट्रप्रथम की इस्लाम प्रथम, त्यावेळी तो काय म्हणतो, राष्ट्रप्रथम. असा मुसलमान, असा मुसलमानांच्या विरोधात मी नाही आहे. मग आता तुम्हाला असा मुसलमान शोधून सापडतो का? हां, कुठेतरी सापडतो, एका दुसऱ्या टक्का. बाकीच्यांची विचारधारा काय आहे, तर गजवा हिंद. गजवा हिंद म्हणजे हिंदुत्व संपवणं आणि इस्लामिककरण करणं. मग ह्याच दोन भावांनी, या ठाकरे बंधूंनी घोषणा दिल्या होत्या ह्या महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान. काय, तर मराठी माणूसच महापौराच्या पदावरती बसेल, आरूढ होईल, अन्यथा होणार नाही. काय चाटुकारांनो, हुजऱ्यानो, असंच बोलले होते ना तुमचे मालक, असंच बोलले होते. मराठी माणूस मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाईल, चोरून नेली जाईल, असंच म्हणाले होते तुमचे मालक. मराठी माणूसच या महाराष्ट्रात महापौर बनला पाहिजे, याचे उद्घोष, याचा डंका तुमच्या मालकांनीच पसरवला होता, पिटवला होता, वाजवला होता, नाही का? मग परभणीमध्ये असं काय झालं? एकमेव संधी त्यांना मिळाली होती महापौर बसवायला. मग तिथे ह्या तुमच्या मालकांनी, ह्या उदोजींनी तिथे मुसलमान महापौर का बनवला? आता त्याचं सावरासावर करायला ते संजय राऊत आले आणि ते काय म्हणतात, ह्या भारताचा राष्ट्रपती मुसलमान बनला होता, ह्या भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये मुसलमान मुख्यमंत्री बनला होता, मग महापौर का नाही बनू शकत? अरे पण त्याबद्दल विषयच नाहीये. आणि जो काय महापौर बसला ना, जो काय राष्ट्रपती बनला, त्याला देश अभिमान होता, तो या देशासाठी, राष्ट्रासाठी झटला होता. अब्दुल कलाम असा तो व्यक्ती होता आणि त्याला समर्थन केलं होतं भारतीय जनता पार्टीने, ना की देशद्रोही मुसलमानाला. मग आता तुम्ही जो महापौर बसवला आहे तो राष्ट्रभक्त आहे का? त्याला विचारा. आता त्याला एक प्रश्न विचारा, संविधान अगोदर की इस्लाम अगोदर की शरिया अगोदर? तो काय उत्तर देतो बघा. त्याच्याकडून उत्तर हेच मिळणार, इस्लाम आणि शरिया अगोदर. सरळ साधी गोष्ट आहे. आणि जरी तो बोलला, तो दाखवण्यापुरतं, म्हणजे तोंडाला पानं पुसण्यासाठी बोलणार. कारण ह्यांनी जी, या मुसलमानांनी जी प्रचार केलेला आहे, प्रसार केलेला आहे, तो हाच होता, इस्लाम बचाव, गजवा हिंद करो. आता ठरवा, चाटुकरांनो, हुजऱ्यानो, बघा तुमच्या मालकांनी काय दिवे लावलेत. आता TDMC मध्ये एका मालकाने दिवे लावलेत, भारतीय जनता पार्टी शिवसेनेला शिव्या घालत घालत शेवटी त्यांच्यासोबत जाऊन बसलेत. नाव सांगतात राजू पाटलाचं. मग करा ना त्याला बडतर्फ, त्या राजू पाटलांना बडतर्फ करा, त्या पाचही नगरसेवकांना बडतर्फ करा त्यांना त्या पक्षातून हकालपट्टी करा. ऐका हिंमत तुमची, कशाला लोकांना मूर्ख बनवताय? मग चंद्रपूरमध्ये या उभाट्याच्या त्या 6 नगरसेवक परत महायुतीसोबत जाऊन बसले, करा त्यांना बडतर्फ, हकालपट्टी करा त्यांची. ऐका हिंमत तुमची, तुमच्यात हिंमत नाहीये, कारण तुम्हाला फक्त राजकारण करायचंय, गलिच्छ राजकारण करायचंय, तुम्हाला फक्त चिखलफेक करायची आहे, तुम्हाला फक्त तोंडाला पानं पुसायचे, मूर्ख बनवायचंय, धूळफेक करायची आहे, संभ्रम निर्माण करायचंय, दिशाभूल करायची, ह्याच्या पलीकडे तुम्हाला काही करायचं नाही. आणि ह्याच दिशाभूल करण्याला, ह्याच संभ्रम निर्माण करण्याला भरकटून, आपली दिशाभूल करून, आपल्या सद्विवेक बुद्धीची माती करून जे काय मतदार यांना मतदान करतात, त्या मतदारांनी आता स्वच्छ डोळ्याने उडून पाहायचं. उघडा डोळे नीट पहा, उघडा डोळे नीट पहा. काय वेळ तुम्ही तुमच्यावरती आणली. तुम्ही ज्याला समर्थन केलं, ज्याला मतदान केलं, ज्यांच्यासोबत उभे राहिलात, ज्यांची चाटुगिरी गेली, ज्यांची हुजरेगिरी गेली, यांच्यासमोर सत्र्यांची हंतरली, त्यांनी दिलेलं हे उत्तर आहे तुम्हाला. परभणीमध्ये एक महापौर कोण बनला, तर मुसलमान.
आता तुम्ही सांगायला येऊ नका त्या संजय राऊतासारखा सावर करायला येऊ नका. तुमची लायकी तुमच्या मालकांनी दाखवलेली आहे. तुमची इज्जत तुमच्या मालकांनी चव्हाट्यावर टांगलेली आहे. शेवटी गुलाम काय करणार? गुलामाची अवस्था काय असते? त्याच्या हातात निर्णय नसतात. तो चाटुकारीच करणार. चाटत बसा आपली जीभ झडेपर्यंत. हेच वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असतील तर लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मागा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय समाज.